अरे काटाच काढेल तो समोरच्याचा जर बोट कुणी त्याच्या शिष्याकडे दाखवलं. देवासारखाच उभा कायम माग माझ्यावर बोट दाखवणाऱ्या प्रत्येकाला त्याने माझ्या समोरच झुकवलं. गुरु माझं चोख 1.25 तोळ सोनं, काय सांगू त्याचा थाट कसा आहे. कोळशाच्या नाही सोन्याच्या खाणीत चमकावा हिरा असा आहे. मग करावा गुरु असा की परिसच असला पाहिजे. असावा मनाने मोठा पण स्वार्थ त्यात जराही दिसला नाही पाहिजे. झाकली मूठ 1.25 लाखाची, जेव्हा खोलाल तेव्हा धुरळाच उठला पाहिजे. कुणाचा चेला हे नुसतं तुम्ही सांगितल्यावर समोरच्याला घामच फुटला पाहिजे गुरुचा. मग गुरुनी पण चेल्याला पोरासारखं वागवलं पाहिजे. होत असेल जर शिष्य मोठा तर हे गुरुला पण बघवलं पाहिजे. ज्या शिष्याकडून काय मिळतंय तो जवळचा आणि दुसरा वाईट, हे असला दुजाभाव शिष्यांमध्ये त्याच्या मनात नसावा. एकाला अंगापशी आणि दुसऱ्याला जांगपशी असला भेदभाव त्याच्या डोळ्यात न दिसावा. असा गुरु करून काय फायदा जो फक्त स्वतःच्या स्वार्थापायी शिष्याचा हात धरतो. गुरु होण्याचा गर्व ज्याला तो फक्त गर्वानेच मरतो. गुरु होऊन स्वतःला मोठा समजायची चूक कधी करू नको. गुरु कधीच मोठा नसतो. गुरुला मोठा तर त्याचा शिष्य करतो. 7 जन्माला जावा गुरु चेल्याचा जोडा गे, जन्माला जावा गुरु चेल्याचा जोडा गे.